नमस्कार मित्रांनो. तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज आहे संडे, तर आज आहे सुट्टी कंपनीले. तर आता मी आलो पूर पाहिले. तर गाईज पाहू शकता तुम्ही पूर किती मोठा आहे. इकडे बी पाहू शकता तुम्ही पूर लय आहे. तर मित्रांनो आता झाले बा सगळे कामं ना. आता बनवतो चिवडा, कारण की सगळ्याची इच्छा आहे चिवडा खायची. आणि आता म्हणजे मुरमुरे आणले होते आहे ना बाजारातून त्या दिवशी शुक्रवारी. तर आता चिवडा बनवू, कारण की आता पाणी बी सुरू आहे. टाइमपास काहीतरी चटपटा खायचा म्हटलं. तर चिवडा बनवण्यासाठी आपल्यापाशी आहे मुरमुरे, हा खारा आहे. तर आता चिवडा बनवू आपण. आता टाकू मुरमुरे याच्यात. असे आता कांदा आहे, मिरची आहे, सांबार आहे, हे याच्यात टाकायचं मिक्स करून. फायनली सगळं टाकलं इथं. आता आपण याच्यात टाकू तेल. आणि आपण याच्यात टाकू आणखी तिखट, मीठ. याच्यात सगळं टाकलं आहे. तर आता याले मिक्स करू आपण. आणि याच्यामध्ये तुम्ही लिंबू, टमाटर, आणखी काही टाकू शकता याच्यामध्ये, तुम्हाला जे पण आवडेल ते. आमच्या घरी काही वस्तू अवेलेबल नाही आणि काही आम्हाला आवडत नाही, म्हणून आम्ही ते करत नाही. आणि ह्या सर्वत आहे. आता याच्यानं आपण मिक्स करू आपण. तर फायनली रेडी झाला आपला चिवडा. तर हे पाहू शकता तुम्ही. तर आता आम्ही याले खातो. तर आता आपण चिवड्याची टेस्ट घेऊन पाहू. एक नंबर बनलेला. आणि कच्च्या चिवड्याची वेगळीच मजा राहते यार खाण्यात. मस्त पाण्याचा मोसम आहे. आणि कोणी याले चिवडा नाही तर भेल पण म्हणतात. तर आम्ही कच्चा चिवडाच म्हणतो, कारण की लहानपणापासून आम्ही कच्चा चिवडाच म्हणतो याले. तर आम्ही कच्चा चिवडाच म्हणेन. पण मस्त घरी जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता. चटपटा मस्त, जास्त काही पैसे लागत नाही. 10-20 रुपयाचे मुरमुरे आणायचे मस्तपैकी न 10-15 रुपयाचा चिवडा मस्तपैकी खारा त्याच्यात मिक्स करून मस्त फॅमिली. म्हणजे बाहेर जाऊन 30-40 रुपयाचा नाश्ता करण्यापेक्षा घरी आपल्या फॅमिलीसाठी म्हणजे तुम्ही तुमच्या घरी करू शकता. म्हणजे जर तुम्ही बाहेर जाऊन समोसा की काही खाल्ला किंवा काही मंचुरियन नूडल जे काही, तर ते तुम्ही एकट्यापुरतेच खा. जर हे जर करून जर खाल्ले तर पूर्ण फॅमिलीसुद्धा खाऊ शकते तुमची. ट्राय करून पहा, एकदा बनवून पहा तुमच्या घरी पण चिवडा. तर भाई आपल्या घरी काकडी पण होती याच्यासोबत खायले. तर मी भुलून गेलो होतो, तर आता काकडी पण आणली. तर तुम्ही पण काकडी वगैरे आणखी काही खाऊ शकता. आणि हे तुम्ही जेवणासोबत बी खाऊ शकता, सलाद म्हणून, चटणा म्हणून. बेस्ट राहते मस्तपैकी. जर तुम्हाला खायचं असेल तर खा, मस्त लागतं. इकडे पाणी येणं सुरू आहे मस्तपैकी. आणि मी हा चिवडा खाऊन राहिलो, मस्त राहून आला. आज आहे संडे, सुट्टीचा दिवस. आज काही कामावर जाणं लागत आपल्याला मस्तपैकी. तर आपली हे संडे पार्टी. हां, तर बा काटोलले जायचा विचार होता, पण आता पाणी सुरू आहे. काटोलले जाणं कॅन्सल झालं. पाहू आता. तर आता रील बनवायला आलो, एखादी पाण्याची रील बनवून टाकतो म्हटलं. जर तुम्हाला मावल्या रीला जर पाहायच्या असन तर मी इथं डिस्क्रिप्शनमध्ये मावली इंस्टाग्राम ID दिली आहे. तर तिथं फॉलो करून पाहू शकता. मी कॉमेडी रील बनवत असतो, तर जाऊन पाहू शकता तुम्ही. तर आता बनवतो मी रील, ठीक आहे. तर रील बनवता बा आई म्हणे ह्या वासराले सोडून दे म्हणे. तर आता वासराले सोडायला आलो बा, मग रील बनवतो. तर हे परून राहिलं राजू. अबे मी सोडायला आलो ना तुले. तर पाहू शकता हे परून राहिलं. आता काय करावं याचं? नाही सांगा आता तुम्ही, काय करू मी याचं? नाही काय करू मी? उठून परून राहिलं. असा जांगड बुत्ता आहे आपला.
तर फायनली मित्रांनो माऊली रील गी शूट झाली. तर आता हे दोघं आले गावातून. तर हे दोघं म्हणून राहिले का आता तलावावर जाऊ आपण, तलाव भरलं का आता पाहू. तर आता पाहतो, आता हा कॉल लावत आहे गावातल्या पोरायला. जर गावातले पोरं जर मानन तर जाऊ आता तलावावर. पाहू आता समोर दाखवीनच मी का होते का नाही. तर मित्रांनो आता चाललो बा फायनली तलावावर. तर पूर्ण पाणी पूर्ण गेलेला आहे. तर आता जातो आम्ही तलावावर. तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. समोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण तलाव पाहायला भेटन मावल्या गावातलं. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की पाहत राहा. ठीक आहे, भेटू मग समोरच्या ब्लॉगमध्ये.